लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एक आता जबरदस्त दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य हिमाचल प्रदेशमधल्या धर्मशाला इथली ही दृश्य आहेत। पावसाचं रूप किती रौद्र असू शकतं हे सांगण्यासाठी दृश्य पुरेशी आहेत। पर्यटन क्षेत्र असलेल्या भागसूरमध्ये ढगफुटी झाली आणि नाल्याला तुफान पूर आला। भागसूरमधला नारा दुथडी भरून वाहू लागला आणि ही दृश्य तुम्ही पाहताय। एवढी मोठी गाडी तसंच वाहत आलेल्या आणखी थरकाप उडवणारे दृश्य आहे। महत्त्वाचं म्हणजे हिमाचल प्रदेशातील ही जी घटना आहे ही भीषण रूपात जर पाऊस आला आणि पावसामध्ये जर ढगफुटी झाली तर पाण्याचं कसं रौद्र रूप असतं आणि एक छोट्याशा नाल्यांमध्ये ज्या पद्धतीने पावसाचं पाणी साचलं आणि त्यानंतर त्यांनी जे रुद्र रूप धारण केलं हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाला जिल्ह्यातील ही भागसू या पर्यटन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं आहे। भागसू पर्यटन क्षेत्रामध्ये ढगफुटी झाली, त्यानंतर नाल्याला महापूर आला आणि तो अरुंद नाला होता तो पाण्याने एवढा भरला की त्यानंतर नाल्याचं स्वरूप देखील पाहायला नाला आहे की नाही हे देखील कळत नव्हतं आणि या नाल्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लक्झरी बसेस त्यानंतर अनेक गाड्या ह्या वाहून गेल्या। सोबतच त्या नाल्याच्या बाजूला अनेक हॉटेल देखील आहेत, कारण की पर्यटन क्षेत्र आहे, छोटे छोटे हॉटेल्स असतात, ते देखील त्यांना देखील मोठं नुकसान झालंय। तर सध्या जर बघितलं आपण तर या भागसू शहरामध्ये ज्या पद्धतीनं परिस्थिती आहे, अनागोंदी कारभार सध्या सुरू असल्याच्या प्रकारची माहिती पुढे आलेली आहे आणि आता युद्धस्तरावरती तिथे प्रशासन, राज्य प्रशासन देखील कार्यरत झालेलं आहे आणि कुठली मनुष्य हानी झाली का हे देखील तपासले जात आहे। पण महत्वाचं म्हणजे मोठी वित्त हानी झालेली आहे हे महत्वाचं आहे। मिलिंद, आपण ही दृश्य पुन्हा पाहूयात। प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत। प्रशांत, या तीन गाड्या वाहून आल्या आहेत, वरची पण एक गाडी वाहून आली आणि एवढंच नाही तर त्याशिवाय एक बस सुद्धा याच्या आधी वाहून गेली। इतका जबरदस्त वेग पाण्याला। प्रशांत, संपूर्ण परिसरात जेव्हा ढगफुटी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं पाण्याचं स्वरूप आहे आणि पाणी जे साचलेलं आहे आणि उताराच्या दिशेनं असलेल्या गाड्या ज्या आहेत त्या उताराच्या दिशेने वाहत आल्या, पाण्यासोबत पाण्याच्या प्रवाहासोबत गाड्या वाहत आल्या आणि 3 गाड्यांसोबत ज्या तिसरी वरून आलेली गाडी त्यानंतर त्या 2 गाड्या जशा वाहून गेल्या तर असं वाटत आहे की ह्या संपूर्ण गाड्या जसं प्लॅस्टिकच्या गाड्या आहेत, त्या पाण्याच्या प्रवाह वाहत आहे। पण पाण्याचा जोर एवढा जास्त होता आणि पाण्याची ताकद आणि पाण्याची शक्ती एवढी जास्त आहे की त्याच्यामुळे अनेक वाहनं तिथून वाहून गेले। छोटे वाहनं तर वाहूनच गेले, मोठे वाहन देखील वाहून गेले, बसेस देखील वाहून गेलेले आहे। एका दिशेहून दुसऱ्या दिशेला त्या बसेस गेलेले आहेत। हे देखील पाण्याच्या वेगापुढे आणि निसर्गापुढे सर्व काही छोटं असतं हे दाखवणारं अतिशय महत्वाचं हे उदाहरण आहे की जेव्हा पाऊस रौद्र रूप घेतो त्यावेळेस काय होऊ शकतं हे अत्यंत महत्वाचं आहे। प्रशांत, आणि ही दुसरी ही दृश्य आपण पाहतो आहोत। साधारणपणे धबधब्यातून ओसंडून वाहणारं पाणी आपण काही वेळेला दृश्यांमधनं बघतो, पण आता ही धर्मशालामधली ढगफुटीनंतरची जी दृश्य पाहतो आहोत ती अक्षरशः धडकी भरवणारी ही दृश्य आहेत। पुलाच्या खालतून पाणी जात आहे, पण पाण्याचा वेग इतका जबरदस्त आहे की सुदैव म्हणायचं की पूल एवढा उंच आहे। कल्पना करा एक क्षणभर की हा पूल जर का या पाण्याच्या उंचीला असता तर हा पूल टिकाव धरू शकला असता का? जर का लक्झरी बस, एवढंच नाही तर इनोवा किंवा त्याहीपेक्षा मोठ्या मोठ्या गाड्या ज्या पाण्यात वाहून जातात, कागदाच्या होड्या वाहून जाव्यात तशा, तेव्हा या पाण्याच्या गतीची आणि या रौद्र रूपाची कल्पनाच केलेली बरी। आपण हिमाचल प्रदेशातलं हे पावसाचं रौद्र रूप पाहतो आहोत। ढगफुटीनं अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण झाली। सुदैवानं यात अद्याप तरी जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, पण पावसाचा वेळीच इशारा देण्यात आला होता।
त्यामुळे लोक रस्त्यावर नव्हते किंवा सुरक्षित ठिकाणी होते. त्यामुळे जीवितहानीचं तरी अद्याप वृत्त नाही, पण अनेक ठिकाणी गाड्या वाहून गेलेत मोठ्या प्रमाणात. या या नाल्यामधून, या धबधब्यामधून खूप मोठ्या प्रमाणात माती, डोंगर कपारीचा भाग, अनेक भले मोठे दगडसुद्धा या पाण्याच्या प्रवाहात पुढे पुढे वाहून गेले आहेत. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला या जिल्ह्यातल्या भासनूर इथली ही दृश्य. आणि आता जाऊयात थेट रत्नागिरीत अनेक भागात जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. राजापूर शहराला पुराचा विळखा पडल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. एवढंच नाही तर बाजारपेठेत गुडघ्याच्या वर पाणी साचलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. इतक्या कमी वेळात सामान सुरक्षित ठिकाणी हलवायचं, याचं मोठं आव्हान व्यापाऱ्यांच्या समोर आहे. तर प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या कामात सक्रिय झाले आहेत. पुढचे 4 दिवस संपूर्ण कोकण परिसराकरता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. शिवाजी, ही राजापूरमधली ताजी दृश्य, काय आणखीन माहिती आहे? राजापूर शहराला पुराचा विळखा पडलेला आहे. सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे. संपूर्ण पुराचं पाणी शहराला विळखा घातलेलं आहे आणि त्यामुळे इथलं जे प्रशासन आहे ते खडबडून जागं झालंय. पुरामुळे कुठलीही हानी होऊ नये यासाठी नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून बोटीच्या द्वारे लोकांना स्थलांतरित करायला सुरुवात केलेली आहे. राजापूरचे जे नगराध्यक्ष आहेत जमीर खलिफे यांनी स्वतः या भागाची पाहणी केली आणि ताबडतोब लोकांना स्थलांतरित करा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या ठिकाणी अजूनही धुवाधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पाऊस सुरू होता आणि आता या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पूर सदृश्य परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागजन बाजारपेठेमध्ये रात्री पाणी भरलं होतं, ते आपण बघितलं. सकाळी पुन्हा एकदा मागजन परिसरामध्ये संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच या भागातलं जनजीवन आता विस्कळीत झालेलं आहे. हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन या जिल्ह्यातलं सज्ज झालेलं आहे. कोणत्याही परिस्थितीचे 2 हात करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यात येते. आपत्ती व्यवस्थापन खबरदारी घेते, परंतु पुढील 4 दिवस या जिल्ह्यासाठी धोक्याचे आहेत. अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस होईल आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. या जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्या धोक्याची पातळी ओलांडतील असं सुद्धा सांगण्यात येतंय. नदी किनारपट्टीवरती जे लोक आहेत, वस्त्या आहेत, त्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. समुद्र किनारपट्टीवरच्या लोकांना यापूर्वी स्थलांतराचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का पूर सदृश्य परिस्थिती उद्भवली, समुद्राला जर का उधाण आलं तर त्यांनी स्थलांतरित व्हावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. राजापूरची आताची जर परिस्थिती आपण बघितली तर अजूनही पुराचा विळखा या ठिकाणी कायम आहे. गुडघ्यापेक्षा जास्त पाणी या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाजी, ही चिपळूणच्या बाजारपेठेच्या जवळची जर का दृश्य असतील तर बोटीतनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जे कर्मचारी घेऊन जात आहेत ते तर छातीभर पाण्यात बुडल्याचं दिसतंय. नक्कीच सर, जे राजापूर मधला जो शास्त्री पूल आहे, शास्त्री पुलाच्या बाजारपेठेमध्ये शिवाजी चौक आणि शास्त्री पूल या ठिकाणी, शास्त्री चौक या ठिकाणी छातीवर पाणी, पुराचं पाणी घुसलेलं आहे आणि त्या ठिकाणी बोटिंगद्वारे लोकांना बाहेर काढलं जाते. शहरातल्या काही भागामध्ये मात्र गुडघाभर पाणी आहे, परंतु काही भागात जे सकल भाग आहेत, सकल भागामध्ये छातीवर पाणी आहे आणि त्याच लोकांना आता तिथे धोका निर्माण झालेला आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जाते, बोटीतून त्यांना बाहेर काढलं जाते. बाजारपेठेमध्ये पाणी घुसल्यानंतर व्यापाऱ्यांना माल आपला सुरक्षित हलवावा असं सांगण्यात आलंय. त्यामुळे त्यांनी आपला जो माल आहे दुकानातला तो माल सगळा सुरक्षित स्थळी हलवलेला आहे. परंतु लोकांना कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला लागू नये यासाठी नगर परिषदेने खबरदारी घेतलेली आहे. नगर परिषदेचे सगळे कर्मचारी या ठिकाणी मदत कार्यामध्ये हातभार लावतायत आणि नगराध्यक्ष जे आहेत खलिफे हे स्वतः जातीनिशी लक्ष ठेवून आहेत. शिवाजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
त्यामुळे रत्नागिरीला प्रामुख्यानं राजापूरला पुराचा मोठा फटका. राजापूरला चहूबाजूने पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय. इकडे पावसाचा सर्वाधिक जोर असलेल्या संगमेश्वरमध्ये गड नदी जी आहे तिथे रात्रभर ही नदी ओसंडून वाहत होती. पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. परिणामी मागजनच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं. पण आज सकाळपासून पावसाने या भागात थोडीशी उसंत घेतली आहे. गड नदीच्या पाणी पातळीत सुद्धा काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कळंबुशी, नायशी, वडेर या गावांना जोडणारा कोंडिवरे इथला जो पूल आहे तो अद्यापही पाण्याखालती आहे आणि पूल पाण्याखालती असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर संगमेश्वरमधलीही आपण दृश्य पाहतो आहोत. फारसं जोतं नसलेल्या घरात अर्ध्या घरात पाणी आहे. पावसाचा जोर जर का कायम राहिला तर जिल्ह्यातल्या बहुसंख्य नद्या या धोक्याची पातळी ओलांडून वाहू शकतात. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जे आगमन झालंय ते जरा जास्तच दमदार आहे. आपण ही संगमेश्वरची दृश्य पाहतो आहोत. तिकडे हतनूर धरणाचे सर्व 16 दरवाजे हे उघडण्यात आलेत. पाणलोट क्षेत्रात त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून काही ठिकाणी मोठा पाऊस पडतो आहे. त्यामुळे हतनूर धरणाचं पाणलोट क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. सकाळी 7 वाजता हतनूरचे 16 दरवाजे उघडण्यात आले. 12 जुलैला सकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 45,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला. पुढच्या 24 तासात पाण्याचा प्रवाह अजूनही वाढण्याची शक्यता आहे. हतनूर धरणाचे खालच्या परिसरात जी गावं आहेत त्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्यानं गाईगुरांना नदीकाठी पाणी पिण्यासाठी सोडू नये असं आवाहन करण्यात आलंय. इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. इम्तियाज, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, गेले 2 दिवसापासून विदर्भामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्णा नदीमध्ये पाण्याची आवक वाढल्याने भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणामध्ये ही पाण्याची आवक वाढलेली आहे. यासाठी सकाळी 7 वाजेपासून हतनूर धरणाचे एकूण 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. तेही पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे. तसेच शासन व प्रशासनातर्फे जे नदीकाठी असणाऱ्या लोकांना त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की कोणीही नदी पात्रामध्ये जाऊ नये आणि आपले गोराढोरही सोडू नये. कारण नदी धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे. यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. सर, मिलिंद सर. इम्तियाज, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातून. रघुनाथ येमूल या भविष्य सांगणाऱ्या बाबाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. पुण्यात ज्योतिषी, प्रामुख्यानं राजकीय ज्योतिषी आणि भविष्यकार म्हणून ओळख असलेले रघुनाथ येमूल हे अनेक राजकारण्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे गुरु म्हणून ओळखले जातात. पण रघुनाथ येमूल यांच्या अटकेनं आता राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाले. एका कुटुंबातल्या उच्च शिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, अमानुष मारहाण, उद्योजक पती आणि कुटुंबातील तिघांसह एकूण 8 जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या क्षणाची मोठी बातमी. रघुनाथ येमूलनं प्रतिष्ठित कुटुंबाला सल्ला दिला होता आणि सुनेचा छळ करण्यासाठी सांगितलं होतं, छळ करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. या प्रकरणी गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड हे 2 जण मात्र फरार आहेत आणि बाकीच्यांचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे रघुनाथ येमूल, तर तोही सध्या फरार आहे. एकूण 8 जणांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आता या प्रकरणी पोलीस या सगळ्यांचा तपास कसा करतात किंवा कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.
रघुनाथ येमूल हे पुण्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक काही जिल्ह्यांमध्ये राजकीय गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण सर्वपक्षीय राजकारणी हे त्यांच्या दरबारात हजेरी लावतात, त्यांच्याकडे येऊन त्यांचा सल्ला घेतात, मार्गदर्शन घेतात. एवढंच नाही तर आयुष्यात जर का प्रगती करायची असेल तर त्यावरचे तोडगेसुद्धा रघुनाथ येमूल हे या लोकांना सांगत, आणि अनेकांचा असा दावा होता की त्यांनी सांगितलेले तोडगे किंवा उपाय केल्यामुळे प्रगती होते आणि त्यामुळे त्यांचं राजकीय वजन, राजकीय ओळखी यासुद्धा खूप होत्या. एवढंच नाही तर त्यांची अटक तुर्तास थांबवावी किंवा लांबवावी याकरतासुद्धा चतुःशृंगी पोलिसांवर काही दबाव आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती यामुळे हादरून गेलेत. कोणाला कल्पनाही नव्हती की रघुनाथ येमूलला या पद्धतीनं अटक होऊ शकते, पण एका हाय प्रोफाईल उद्योजक कुटुंबाला सुनेवर काही अघोरी प्रयोग करण्यासाठी त्यांनी सांगितलं. मग यात सिगरेटचे चटके देण्यापासूनच्या अनेक गोष्टींचा समावेश होता. अशा पद्धतीनं आणखीन कोणाचे जर का संसार उद्ध्वस्त झाले असतील तर आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन पुणे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांचा रिपोर्ट. पुण्यातल्या एका राजकीय गुरुला अटक झाली आहे. रघुनाथ येमूल असं त्याचं नाव आहे आणि पुण्यातल्या एका मोठ्या वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याचं कारण पुढारी असतील, राजकारणी असतील किंवा अगदी IAS IPS दर्जाचे अनेक अधिकारी जे आहेत त्या येमूलचे चेले आहेत किंवा येमूलला मानणारे आहेत. काल जेव्हा चतुःशृंगी पोलिसांनी येमूल याला औंधचे जे गायकवाड आहेत त्यांच्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये अटक केली, त्यानंतर पोलिसांवर प्रचंड मोठा दबाव होता, कारवाई करू नका म्हणून. अनेक वरिष्ठ नेते जे आहेत त्यांचे फोन आले, अधिकारी जे आहेत ते निरोप पाठवत होते. पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली होती. ही कारवाई नेमकी कशामुळे झाली ते पाहायला. मात्र पुणे पोलिसांनी खमकी भूमिका घेतली, कारवाई केली, अटक झाली. 1 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा या येमूलला मिळाली आहे. आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी याच्यामध्ये अत्यंत कठोर अशी भूमिका घेतली आणि त्यांची ती आहे. अंधश्रद्धांच्या बाबतीमध्ये आणखी इतर जे कोणी असे भोंदू बाबा असतील त्यांच्यावरही अशीच कठोर कारवाई करू अशी त्यांची भूमिका आहे. सरांना विचारूया, सर हे पूर्ण प्रकरण काय आहे? येमूल याला का अटक केली आहे आणि अशाच पद्धतीने भोंदूगिरी करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांची पुढची धडगत कशी असणार नाहीये? आमच्याकडे चतुर्सिंगीला एक फिर्याद आलेली आहे. ते नाना गायकवाड यांची त्यांची फॅमिलीच्या अगेन्स्ट त्यांची सूनने फिर्याद दिली. त्याच्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याच्या तपासात आम्हाला असा निवडून आला की हे सगळे करण्यामध्ये रघुनाथ येमूल ह्या सगळ्या करण्यामध्ये रघुनाथ येमूलच्या एक सिंहाच्या वाटा आहेत. आणि सगळे स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आलेली आहे परवा, आणि 1 दिवसाचे PC घेण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाच्या के आहेत की ते मनातला डाऊट क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे चांगले लोकांचे संसार ते ध्वस्त होतात. माझी सगळे पुणेकरला विनंती आहे की अशा प्रकारचे कोणी अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका. काही कंप्लेंट असेल किंवा असंच आवडून आले असेल तातडीने लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधा, आम्हाला संपर्क साधा किंवा मोबाईलला SMS करा माझे स्वतःचे. आणि मी खात्री देतो की अशा प्रकारचे कोणतेही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. कठोरात कठोर कारवाई करणार आहेत आणि असा अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये आम्ही आपला पुणे पोलिसाच्या सिंहाच्या वाटा होणार आहे. सर, एकूण हे सगळं प्रकरण बघितलं तर अत्यंत धक्कादायक आहे. एक मोठं प्रतिष्ठित कुटुंब आहे पुण्यामधलं. नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा असेल, अगदी मुलगी सुद्धा एका माजी आमदाराची मुलगी आहे सांगोल्याच्या साळुंकेंची. असं असताना या कुटुंबातल्या मुलाला येमूल यानं नेमकं काय सांगितलेलं होतं म्हणून त्या मुलीवरती अत्याचार झाले ज्यावरून त्याला अटक करण्यात आली? नाही, त्यांनी सांगितलं होतं की ते सून आल्यापासून तुमचे पॉलिटिकल राईज होणार नाही आणि इतर गोष्टी आहेत, ते तपासाच्या भाग आहेत. पण असा काही असेल तर मला सगळ्याच्या कळकळीची विनंती आहे, कृपा करून अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हे अंधश्रद्धा आहे, ते फालतूची गोष्टी आहेत आणि तुम्हाला पोलिसाला तुम्ही तातडीनं कळवा. वी विल टेक स्ट्रॉंगेस्ट अँड सक्सेस. सर, तुम्ही काल संध्याकाळी जेव्हा अटक केली येमूल याला दुपारी, त्याच्यानंतर तुमच्यावरती काही अंशी दबाव होता अशी चर्चा आहे.
तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? या दबावाला झुगारून तुम्ही कारवाई केली आहे? नाही, आमच्याकडे काही दबाव नव्हता आणि अशा गोष्टीला आम्ही कोणत्याही दृष्टीने खपून घेणार नाही. ठीक आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त होते राजेंद्र येमूल याच्या अटकेनंतर शहरातले इतर आणखी जे भोंदूबाबा आहेत त्यांनाही त्यांनी इशारा दिलाय निर्वाणीचा आणि पुणेकरांनाही आवाहन केलंय, जर कुणी अशा अंधश्रद्धांना बळी पडत असेल किंवा त्यांच्यासोबत असं झालं असेल आणि कुणाचे संसार उद्ध्वस्त झाले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला जा किंवा पोलीस आयुक्तांना एक SMS करा. कारवाई ही नक्की केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे अशा भोंदूबाबांवर कारवाई होणं गरजेचं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर एक विशेष एक्सक्लुझिव्ह वृत्त. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत. आणि आता महाराष्ट्राचा मुद्दा हा खरं तर देशाचा मुद्दा सुद्धा आहे, कारण विषयच तसा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भारताचा खेळाडू दत्तू भोकनळ विचारतोय, माझं काय चुकलं? मराठमोळ्यात दत्तू भोकनळची मोठी परवड होते. खरं तर आगामी ऑलिम्पिकसाठी त्याची जोरदार तयारी सुरू होती. सराव शिबिरात कसून सराव सुरू होता, पण अचानक दत्तूचा सराव थांबवला गेला. एवढंच नाही तर दत्तूला सराव शिबिरातून थेट घरी जा असं सांगण्यात आलं. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या क्रीडा जगताला नव्हे तर देशाच्या क्रीडा जगताला प्रश्न विचारणारी, काहीसा धक्का देणारी, ती म्हणजे अर्जुन पुरस्कार विजेत्या रोईंगपटू दत्तू भोकनळ यानं आता लष्करी सेवेचा राजीनामा दिलाय का, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. या संदर्भात दत्तू भोकनळनं खरं तर काही वेळेला पत्रव्यवहार सुद्धा केला आणि आपल्याला शिबिरातून घरी जा का सांगण्यात आलं आणि आपला सराव का थांबला याबद्दलही प्रश्न विचारला गेला, पण त्याला कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. आणि आता हाच अतिशय कष्टानं इथपर्यंत पोहोचलेला महाराष्ट्राचा रांगडा गडी दत्तू भोकनळ प्रश्न विचारतोय, माझं काय चुकलं? आपण आता TV स्क्रीनवर पाहतो आहात. हा 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचा दत्तू भोकनळ. जर का तुम्हाला माहिती नसेल तर TV स्क्रीन नीट पहा. आंतरराष्ट्रीय रोईंगपटू आहे दत्तू भोकनळ. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने अनेक मेडल मिळवली आहेत, स्पर्धा जिंकली आहेत आणि म्हणूनच अर्जुन पुरस्कारासारख्या क्रीडा क्षेत्रातल्या अतिशय मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर दत्तू भोकनळनं रोईंग या क्रीडा प्रकाराचा सराव सुरू केला, त्यात भाग घ्यायला सुरुवात केली आणि मग जागतिक स्तरावर रोईंगमध्ये याच दत्तू भोकनळनं भारताचं नाव उंचावलं. रोईंग स्पर्धेत जागतिक स्तरावर 2014ला त्यानं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. पंतप्रधानांनी सुद्धा दत्तूचं भरभरून कौतुक केलं होतं. पुढे आणखीनही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पण आता चर्चा अशी आहे की दत्तूनं लष्करी सेवेचाही राजीनामा दिला. त्याच्या आमच्या प्रतिनिधीनं, ज्या खेळाडूने रोईंग स्पर्धेत देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे तो खेळाडू आज शेतात काम करतो आहे. त्याच्यावर ही वेळ का आली? कोणावर त्याने आरोप केलेले आहे? कोणामुळे तो शेतात काम करतो आहे? कोणामुळे त्यांनी रोईंग सोडलं आहे? जाणून घेऊया. माझ्यासोबत रोईंगपट्टू दत्तू भोकनळ आहे. नमस्कार सर. तर आज माझ्यावरती जी काही वेळ आहे तर या वेळेचं एकमेव कारण फक्त रोईंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे. तर यांनी मला 2020 नोव्हेंबरमध्ये कॅम्पमधून आऊट करण्यात आलं आणि कॅम्पमधून आऊट करण्याचं अजूनही रिप्लाय दिलेलं नाही आहे की कशा बेसवरती कॅम्पमधून आऊट केलं. इंडिया कॅम्पमध्ये माझी प्रॅक्टिस चालू होती, व्यवस्थित चालू होती, कुठली इंजुरी नव्हती किंवा कोणतंही अनडिसिप्लिन काम नव्हतं. आणि कॅम्पमधून आऊट करण्याचं रिझन मी रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाला विचारण्यात आलं, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला विचारण्यात आलं आणि ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया आहे त्यांना पण विचारण्यात आलं आणि अजूनपर्यंत त्याचा रिप्लाय नाही आलेला मला. तुम्ही अनफिट आहात, दुखापत झालेली आहे आणि
डिसिप्लिन नाही आहे तुमच्यात असा आरोप. असा कुठलाही आरोप किंवा हे सगळं चुकीचं आहे की अनडिसिप्लिन आहे, आणि जर अनडिसिप्लिन आहे तर माझा परफॉर्मन्स नसता तर तुम्ही मला कॅममधून काढलं असतं, ते मान्य केलं असतं. पण परफॉर्मन्स माझा होता, टायमिंग माझे बेस्ट होता, आणि अनडिसिप्लिन वागण्यासारखं मी तसं कोणतंही काम केलेलं नाही आहे. त्यामुळं कॅममधून जर तुम्ही मला आऊट करताय त्याचा मला रिप्लाय पण द्यायला हवा होता की तुम्ही कशामुळे आऊट झाला आहे. पहिल्यांदा नोटीस द्यायला हवी होती, नोटीस पण काही नाही दिलेली आणि डायरेक्ट कॅममधून आऊट केला. तक्रारी कुठे कुठे केल्या, काय रिप्लाय मिळाला? अद्याप मी तक्रारी स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि म्हणजे ऑलिम्पिक असोसिएशन फेडरेशनला यांना सगळ्यांना विचारण्यात आलं, अजून त्याचा रिप्लाय नाही आलेला, आणि त्यांनी सांगण्यात पण नाही आलं की कशा बेसवरती आऊट केलं. तुमचं भविष्य कोणी उद्ध्वस्त केलं? एकमेव फक्त रोईंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनीच. म्हणजे जसं मी म्हणजे 2014पासून कॅम्पमध्ये गेलो तसपासून तर 2020च्या एंडिंगपर्यंत जसं मला आऊट करण्यात आलं तसपर्यंत फक्त यांनी की महाराष्ट्रीयन म्हणून टार्गेट करण्यात आलं. प्रत्येक वेळेस प्रत्येक कॉम्पिटिशनला मला म्हणजे असं हे करत राहावं लागलं. मग आता मिलिटरी सोडली का, आता काय करताय? नाही, मिलिटरी सोडून आता बघ नॉर्मल शेतीचे कामं गावाकडे करतोय आणि नॉर्मल फिटनेस आपला मेंटेन करतोय. दत्तूने जे आरोप केलेले ते फेडरेशनवर केलेले आणि आरोप गंभीर आहे, याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. केंद्र शासन आणि क्रीडा मंत्रालय यांनी चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा अशी ही मागणी दत्तू भोकनाळ करतो आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, तळेगाव, तालुका चांदवड. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय चुकलं दत्तूचं म्हणून त्याला घरी पाठवून दिलं? खरं मिलिट, माझं काय चुकलं हा प्रश्न विचारण्याची वेळ दत्तूवर आली. हीच खरं तर आपल्या देशाला, क्रीडा जगताला शर्मेनं मान खाली लावणारी गोष्ट आहे. एखादा सैनिक ज्यावेळेस सीमेवर लढतो, ज्यावेळेस देशांतर्गत बंडाळा सुद्धा मोडतो, त्यावेळेस तो जवान आपल्या देशाची, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतो. आणि त्याच सैन्य दलातला एक जवान जो मराठमोळा दत्तू भोकनळ हा रोईंग या पटामूत आहे. या खेळामध्ये आजपर्यंत भारताला कधीही स्थान मिळालं नव्हतं. त्याच दत्तू भोकनळनं जागतिक रोईंग स्पर्धेमध्ये एक नाही तर तब्बल 2 सुवर्णपदक 2014ला मिळवली. 2015ला ताबडतोब लगेच आशियाई स्पर्धा, रोईंगच्या जागतिक स्पर्धा, एक एक शिखर पादाक्रांत करत दत्तू चालला होता. आणि दत्तूचं विशेष कौतुक राष्ट्रपती असो की पंतप्रधान, समस्त क्रीडा जगत आणखीन आपल्या पूर्ण देशाने केलं. पण या जागतिक स्पर्धेमध्ये सुद्धा स्वतःचं ताकदीनं यश मिळणाऱ्या दत्तूला रोईंगमधल्या पहिल्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पण याच दत्तूवर अन्याय जो होतोय तो निव्वळ मराठी म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून, कशा प्रकारचं राजकारण फेडरेशन ऑफ इंडिया करतंय, स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया करतंय, ऑलिम्पिक फेडरेशन ऑफ इंडिया करतंय, की ज्या ठिकाणी आतापर्यंत मराठी मातीतला, मराठी या महाराष्ट्रातला एकही रोईंगपटू कधीही सरस कामगिरी करू शकला नव्हता. आणि त्याच ठिकाणी दत्तूनं जी चमकदार कामगिरी केली आणि या चमकदार कामगिरीच्या जोरावर खऱ्या अर्थानं मान कोणाची उंचावली तर ती दत्तूची नाही, आपल्या देशाची. जागतिक रोईंग स्पर्धेमध्ये सुद्धा दत्तूनं मान उंचवली ती आपल्या देशाची. आणि याच दत्तूला, याच आपल्या नुसत्या नाशिकच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही तर आपल्या देशाच्या मातीतल्या सुपुत्राला अशा प्रकारे आपल्या देशातल्याच घाणेरड्या राजकारणाचा बळी व्हावं लागतंय, हे अत्यंत खेदजनक आहे. प्रशांत, दुर्दैवानं दिल्लीमध्ये शिस्तीमध्ये साई असल्यामुळे ही संस्था काय आहे किंवा साईमधलं काम कसं चालतं हे आपल्यापैकी काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही. कारण थेट ज्यांचा खेळाशी संबंध येत नाही त्यांना साईचं कामकाज कसं चालतं याच्याबद्दल माहिती नाही. पण साईवर झालेला जर का दत्तूचा हा आरोप आहे तर तो आजचा नाही आहे. गेल्या अनेक वर्ष आपण महाराष्ट्रातल्या किंवा अन्य राज्यातल्या दक्षिणाचेही खेळाडू अनेकदा किंवा इव्हन उत्तरेचेही खेळाडू काही वेळेला साईतल्या अधिकाऱ्यांवर आरोप करतात की खूप मोठ्या प्रमाणात पार्शलिटी केली जाते, विशिष्ट राज्यातल्या किंवा विशिष्ट लोकांनाच कायम पुढे केलं जातं आणि अन्य खेळाडूंना डावललं जातं. हे नेहमीच झालेलं आहे. म्हणजे की दत्तूला सुद्धा या अन्यायाला सामना करावा लागला होता. दत्तूला तर 2 वर्षाची बंदी या फेडरेशन ऑफ इंडियानं घातली होती. खासदार भारती पवार यांनी पाठपुरावा करून ती बंदी त्याची उठवली. पुन्हा शिबिरामध्ये सहभागी झाला. आता भारती पवार, डॉक्टर भारती पवार या केंद्रामध्ये राज्यमंत्री झाले आहेत आणि या माध्यमातून अशा प्रकारची वेळ पुन्हा आलेली आहे. फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खेळाडूंना योग्य ते प्रतिनिधित्व मिळतं का? खेळाडूंना योग्य तो न्याय मिळतो का? खरोखर खेळाडूंच्या खेळाच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून त्यांना योग्य तो न्याय दिला जातो का? हे असे प्रश्न सातत्यानं अनुत्तरित असतात. राजलक्ष्मी सिंगदेव फेडरेशनचे जे अध्यक्ष आहेत त्याच्याशी सातत्यानं संपर्क करायचा आपण प्रयत्न करतोय, पण कोणत्याही दत्तूवरील अन्यायाला उत्तर ना त्यांनी दत्तूला दिलं ना आपल्याशी सुद्धा ते आतापर्यंत बोलले. सैन्य दलाचा राजीनामा देण्याची नामुष्की दत्तूवर आली. आणखी
नाही, पण प्रशांत, सैन्य दलाचा राजीनामा का द्यावासा वाटला? म्हणजे लष्करातल्या क्रीडा विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सुद्धा दुर्लक्ष झालं दत्तूच्या या अडचणीकडे किंवा त्याचे जे काही प्रश्न होते त्याकडे. मिलिंद, दत्तूशी जो आपला संवाद झालाय त्यानुसार, त्याच्या म्हणण्यानुसार सैन्य दलाची या प्रकरणामध्ये कोणतीही चूक नाही, पण सैन्य दल हे एक शिस्तीचं पूर्णपणे एक पाईक असलेलं आहे आणि शिस्तीच्या मुळे दत्तूला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडता येत नव्हती. सैन्य दलानं सुद्धा फेडरेशन ऑफ इंडियाकडे विचारणा केल्याची माहिती आपल्याला दत्तूकडनं समजते, पण ना सैन्य दलाला उत्तर मिळालं ना दत्तूने केलेल्या करस्पॉन्डंटला सुद्धा उत्तर मिळालं. म्हणजे ही फक्त मुजोरी जी आहे ती फेडरेशन ऑफ इंडिया यांचीच आहे. आणखीन एक प्रश्न, जर का पुढच्या काही दिवसात किंवा पुढच्या काही तासात हालचाल झाली नाही तर आता टोकियो मध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे, सेऊलमध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे ते चुकू शकतं. मिलिंद, हाच महत्वाचा मुद्दा आहे की टोकियो ऑलिम्पिकसाठी दत्तू पात्र झाला. आणखीन फेडरेशनमध्ये पूर्ण त्याची प्रॅक्टिस सुद्धा सुरू होती. दत्तूचं टायमिंग 6.50 6.54 आहे आणि इतर रोईंगपटूचं टायमिंग जे आहे ते 7.10 आहे. म्हणजे जवळपास 10 सेकंदाचा फरक आजही आहे. आजही सर्वोत्कृष्ट कामगिरी हा दत्तू बजावतोय. इतर खेळाडूंवर मेहनत घेण्यापेक्षा दत्तूलाच निर्णय फिरवून पुन्हा एकदा आपल्याला या रोईंगच्या टीममध्ये जर का घेण्यात आलं तर खऱ्या अर्थानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्या भारताचे रोईंगपटू दत्तू असलेल्या टीममध्ये हे ताठ मान सहभागी होऊ शकतात आणि आपल्या देशाची मान जी आहे तिरंगा त्या ठिकाणी सुद्धा फडकवू शकतात. अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते. आवश्यकता आहे अत्यंत गांभीर्यानं केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं सुद्धा याला घेण्याची. डॉक्टर भारती पवार यांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. दत्तू भोगतळला न्याय मिळाला तर तो न्याय खऱ्या अर्थानं मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या सुपुत्राला आणि आपल्या देशातल्या एका प्रामाणिक क्रीडापटूला नक्कीच असू शकतो. प्रशांत, तुझी 2 वाक्य शेवटची खूप महत्त्वाची आहेत. मराठी मातीतला आहे, महाराष्ट्रातला आहे, तर आपल्याला खचितच अभिमान आहे आणि थोडासा जास्त अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे. पण याच देशाच्या क्रीडा क्षेत्रातले काही वरिष्ठ अधिकारी केवळ हा आपला आणि तो नाही याकरता देशाचं 1-2 पदकं हुकवत असतील, घालवत असतील तर ते केव्हाही अन्यायकारक आहे. आणि क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने म्हणजे जिथे मैदानात उतरल्यानंतर सगळेजण एकाच मापातले असतात, एकाच पद्धतीचे असतात, त्या क्रीडा क्षेत्राला तर फारच लांछनास्पद ही गोष्ट आहे. साईच्या अधिकाऱ्यांना याचा जाब द्यावाच लागेल. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दत्तू भोकनाळसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूला जर का वारंवार विनंती करून प्रश्न विचारावा लागत असेल, माझं काय चुकलं, तर या देशातल्या प्रशासकीय यंत्रणेनं लाजेनं मान खालती घातली पाहिजे आणि त्याचं उत्तर दिलं पाहिजे. छोटासा ब्रेक घेऊया. या प्रश्नाचा सातत्यानं न्यूज 18 लोकमत पाठपुरावा करेल. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. कोल्हापूरमध्ये जाऊयात, कारण लसीकरण केंद्रावर खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात गर्दी झालेली आहे आणि ग्रामीण भागात लसीकरण पूर्णपणे बंद आहे, पण शहरात फक्त मोजक्याच लसीकरण केंद्रांवर गर्दी आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या डोससाठी सुद्धा कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. 3 दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. लसीचा मोठा साठा महाराष्ट्रात दाखल झाला. कोल्हापुरातलीही आपण दृश्य पाहतो आहोत. कोल्हापुरातल्या ग्रामीण भागातल्या लसीकरण केंद्रावर सध्या लसीकरण पूर्ण बंद आहे, पण शहरी भागात मात्र लोकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही लसीचा तुटवडा आहे. मात्र शहरातल्या अनेक केंद्रांवर लस उपलब्ध झालेली आहे. आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आणि पहिल्या दिवशी आपण बघतोय भर पावसात छत्र्या घेऊन अक्षरशः कोल्हापूरकर हे लसीकरणासाठी रांगेत थांबलेले आहेत. पाठीमागं आपण बघतोय भली मोठी ही अशी रांग आहे आणि हे चित्र आहे कोल्हापूर शहरातल्या आयसोलेशन हॉस्पिटल जवळचं. कारण आपल्याला माहीत आहे दुसऱ्या डोससाठी खरं तर ही मोठी गर्दी झाली आहे. महिलांची संख्या देखील यामध्ये जास्त आहे आणि पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे भर पावसात देखील छत्री घेऊन कोल्हापूरकर आले आहेत. काका, काय सांगाल, कितवा डोस आहे तुमचा? लवकर नाव आलं. डोस आहे, आवड टायमिंग दिलं 9ची, आता चालू केले बघा. कसा आहे आणि चालते काय कधी 9 वाजता यायला सांगितलं. 9 ते 11 येले आणि 11 ते नंतर येणे माणसं कुठे जा सांगा तुम्ही, कधी तिने डोस घेणार, त्याने कल्पना काय आहे का सांगा. किती वेळ थांबलाय तुम्ही? आता 2 तास थांबले बा.
2 तास झाले 2 तास थांबलो. 2 तास झाले थांबलेले आहेत आणि इतर जे काही नागरिक आहेत ते देखील आपण पाहतो या ठिकाणी आहेत. तुम्ही किती वाजता आला? कितवा डोस आहे? पहिला डोस आहे. सकाळी आले 8 वाजता. कधी नाव नोंदवलं होतं आणि कधी मिळाली तुम्हाला लस? शनिवारी आम्ही हे केलेलं ऑनलाईन. एक सावळा गोंधळ वाटतोय अजून लसीकरणामध्ये सगळं? वाटतं की सगळा गोंधळ आहेच. काय 10 मेला केलं मी पहिलं बुकिंग, तेव्हा मला सांगितलं फोन करून बोलून घेतो, तेव्हा दिले नाही. पण पावसात हे छत्री घेऊन उभा राहायचं मग आता काय करायचं, आम्हाला गरज आहे म्हणा. हे पहिली असं झालेलं आहे आपल्याला. नाही बरं आहे सांगा. तर पावसात कोल्हापूरकरांना छत्री घेऊन थांबावं लागतं लसीकरणाच्या रांगेमध्ये आणि जे आतमध्ये आहेत म्हणजे ज्यांचे जवळ नंबर आलेत त्यांना अशा पद्धतीनं खुर्चीवर या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतोय की अनेक नागरिक या ठिकाणी आहेत, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. किती त्रास झाला लस घेण्यासाठी? आज कितवा डोस आहे? माझा पहिला डोस आहे. हे 2 तास पाळीत उभारलेलं आहे. अजून डोसची पाळी आलेली नाही, काही नाही. मिळेल लस असं वाटतं? वाटतंय मिळेल असे नाव तर आलेलं आहे, तर मिळेल अशी आशा केलेलीच आहे. तुम्हाला वाटतं मावशी मिळेल? होय मिळेल की मिळेल. कधी नाव नोंदवलं होतं? कितवा डोस? पहिलाच आहे. होय पहिला. आधार कार्ड घेऊन त्या मावशी आपण पाहतोय हातामध्ये घेऊन थांबले आणि अशा पद्धतीने ह्या रांगा ज्या आहेत त्या अनेक केंद्रांवर पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे आपण पाहतोय ही हा चार्ट लावलेला आहे या ठिकाणी आणि त्या चार्टमध्ये आपलं नाव आहे की नाही हे देखील बघितलं जात आहे. त्यावर तारखा लिहिलेल्या आहेत. पहिला डोस, दुसरा डोस जो काय ते आहे का काका नाव तुमचं? दादा हुडकायला आलोय. शोधायला आहे. किती वेळ झाला येऊन तुम्ही? तरी 15 मिनिटं झाले की. असलं नाव तर मिळणार का तुम्हाला? हो मिळणार की. अशा पद्धतीने त्या चार्टमध्ये नावं शोधली जात आहेत. पण ऐन पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन का राहीना पण कोल्हापूरकर लसीकरणाच्या रांगेत थांबलेल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि ग्रामीण भागामध्ये अजूनही लसीचा तुटवडा जो आहे तो मात्र कायम आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तेव्हा आता लसीकरणासाठी रांगा लागतात पण लस मिळते का नाही याची धाकधूक कोल्हापूरकरांना आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या पाहत राहा न्यूज 18 लोकमत.